मित्रांनो, काश्मीर ट्रिपमधील शालिमार गार्डन हा भाग पाहण्याचा योग आला आणि आता हा योग मी तुमच्यासमोर 3 भागांमध्ये दाखवलेला आहे. आता हा शेवटचा भाग असं समजून दुसऱ्या भागाकडे आपण निघूया. हा बघा, माझ्या पाठीमागे जे दिसतं अतिशय सुंदर असं या गार्डनचं चिनार वृक्ष आपल्याला दिसतो. प्रचंड महाकाय असा हा वृक्ष आहे. आणि ही जी मुघल गार्डन काश्मीरमध्ये किंवा शालिमार गार्डन जी आहे ती अंदाजे 365 इयर्सपासून म्हणजे अप्रॉक्सिमेटली 365 किंवा 370 वर्षापूर्वीपासूनची ही शालिमार गार्डन आहे. आणि म्हणूनच या शालिमार गार्डनला काश्मीरची शान असं म्हटलं जातं. आता आम्ही एका अशा गेटमधून जातोय. जसं असं वाटतं की एका मुघल बादशहाच्या म्हणजे त्याची जी एंट्री असते त्या एंट्रीमधूनच आम्ही प्रवेश करतोय असा कुठंतरी क्षणभर भास नक्कीच होतो. बघा, हे या गार्डनमध्ये एक गेट बनवलेलं आहे ह्या लोकांनी. हे सगळं झाडाचं गेट आहे. आणि अशाच प्रकारचे शालिमार गार्डनमध्ये जे फील मिळतं आहे ते फील कुठेतरी मी 2 वर्षापूर्वी न्यूझीलंडला अनुभवलेलं आहे. ज्या वेळेला मी 2 वर्षापूर्वी न्यूझीलंडला गेलो त्यावेळेला असं कुठेतरी वाटत होतं की पृथ्वीवरला जो स्वर्ग आहे तो या न्यूझीलंडमध्येच आहे. पण आज कुठेतरी असं क्षणभर वाटतं की भारतातला जो स्वर्ग आहे तो हा काश्मीर आहे. तर हे गार्डनमधलं हा एक छोटासा भाग आहे. मगाशीच मी आपल्याला सांगितलं की हा जवळजवळ 370 वर्षापूर्वीची ही गार्डन आहे. आणि हे जे समोर दिसतंय हे कारंजे आहेत. सध्या ते बंद अवस्थेमध्ये आहेत. पण ज्या वेळेला पूर्ण ग्रीनरी इथे होते त्यावेळेला ग्रीनरी झाल्यानंतर खरं या शालिमार गार्डनची काय म्हणतात त्याला सीझन चालू होतो. तोपर्यंत आता खरं तर आत्ता मेंटेनन्स हा भागच चालू आहे. मेंटेनन्सच चालू आहे. आणि ज्यावेळेला हे पूर्ण पाणी भरलं जातं या तळ्यामध्ये आणि कारंजे चालू होतात त्यावेळेला ते किती सुंदर वाटत असेल त्याची कल्पना नाही केलेली बरी. हे आता मी सांगितलं ना मेंटेनन्सचं काम चालू होतं. आणि आता हे फाउंटन हे चालू झालेलं आहे. हे छोटे छोटे बच्चे लोक मस्त मजा घेत आहेत. असे फाउंटन चालू झाल्यानंतर पूर्ण पाणी याच्यामध्ये भरलं जाणारे पर्यटक आता गर्दी वाढत चाललेली आहे पर्यटकांची. आता माझ्या पाठीमागे हे पूर्ण फाउंटन चालू झालेली आहेत. अतिशय सुंदर अशी ही फाउंटन दिसत आहे. आणि आता आम्ही निघालो बाग बघून परतीच्या रस्त्याकडे. सुंदरच आहे. ही कुठेतरी काश्मीरची ट्रिप करताना ही बाग आमच्या याच्यामधून ती सुटत होती. पण थोडीशी घाई केली आणि काश्मीरची शान असलेली ही 367 ते 400 वर्षापूर्वीची ही बाग पाहण्याचा योग आला. आता ही कलाकुसर जी दिसत आहे हे एक झाड आहे आणि झाडावर ही कोरीव काम केलेलं आहे. म्हणजे झाडामध्येच कोरीव आहे. हे उर्दू लिपीमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. असं सुंदर अशी ही बाग, किती सुंदर अशी ही फुलं दिसत आहेत.
ही आमच्या टीममधली काही मंडळी पुढे चाललेली आहे आणि त्या टीममधलीच आमचे कॅप्टन दत्ताजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा आता फोटो काढण्यात येत आहे गार्डनमध्ये बसून. अगदी लव मूडमध्ये हा फोटो काढलेला आहे. आता ते एकमेकाकडे बघत आहेत. अरे चला, जाताना आपण हे पाहिलं होतं बघा, किती प्रचंड बदल झाला. आता हे चालू झालं, फाउंटन चालू झालं आणि हे तळं पूर्णपणे भरून गेलेलं दिसतं आपल्याला. आणि हे जर बाग आपण रात्रीच्या वेळेला जर बघितली तर अतिशय सुंदर असं नजारा ही बाग दाखवते.